बुलेटिनची सुरुवात करूया। आज महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेल्या एका महत्त्वाच्या बातमीनं उबाठाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना सगळ्या मर्यादा ओलांडल्या। एकनाथ शिंदेंना टार्गेट करताना प्रियंका यांनी दीवारमधला एक डायलॉग म्हटला, मेरा बाप चोर है। पण श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय, मेरा बाप गद्दार है। शिंदे पिता पुत्रांना टार्गेट करताना प्रियंका चतुर्वेदींनी सगळ्या मर्यादा ओलांडल्यात। महाराष्ट्राच्या राजकारणात खरं तर अशा प्रकारची भाषा ही गेल्या काही दिवसात सातत्याने वापरली जाते आणि आज ही भाषा वापरून एक प्रकारे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झालाय का, हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। प्रियंका चतुर्वेदी खासदार आहेत आणि एका खासदाराकडून अशा प्रकारची भाषा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल केलेली ही भाषा त्यांना शोभणारी आहे का, हा सवाल निर्माण होतोय। पाहूया त्या नेमकं काय म्हणाल्या। उनको जाना जरूरी है, थाने तक ये आवाज पहुंचना जरूरी है। गद्दार गद्दार ही रहेगा। एक पिक्चर आई थी, आपको याद होगी, दीवार। दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं, उस पे लिखा है मेरा बाप चोर है। ये इनके माथे पे लगा है, श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है। तर प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या या टीकेच्या नंतर, त्यांनी वापरलेल्या या भाषेच्या नंतर तीव्र पडसाद त्याचे उमटतायत। प्रियंका चतुर्वेदी, तुमचं चुकलंय, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी तुम्ही वापरलेली ही शोभणारी नाही। पण या सगळ्याबद्दल आता उबाठा गटाच्या या टीकेवरती, उबाठाच्या खासदारांच्या या टीकेवरती शिवसेनेने सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। बघूयात उदय सामंत काय म्हणतायत। राजकारणामध्ये आमच्या त्या महिला भगिनी म्हणून काम करतात, त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे। परंतु पुढची राज्यसभा कन्फर्म करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवरनं येऊन टीका करू नये, हीच माझी त्यांना विनंती आहे। काय झालंय की आता उरलेल्या लोकांना ज्या काय एक दोन आमदारक्या मिळतील, एक दोन विधान परिषद मिळेल, ती मलाच कशी मिळेल आणि त्याच्यासाठी मी किती मातोश्रीच्या जवळचा आहे, मी किती एकनाथ शिंदेंवर घाणेरड्या पद्धतीने टीका करू शकतो, याच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी प्रियंका चतुर्वेदी एका खासदाराने वापरलेली ही भाषा महाराष्ट्राला नक्की शोभणारी नाही। प्रियंका चतुर्वेदी, तुम्ही चुकलात। महाराष्ट्राच्या राजकारणात खरं तर यशवंतराव चव्हाणांनी दिलेली जी संस्कृती आहे, ती राजकीय संस्कृती आज लयाला जातीये, ती राज्यात कायम ठेवणं गरजेचं आहे। निवडणुकीच्या काळात भाषेचा स्तर कमी जास्त होतो, टीका टिप्पणी होत असते, ती मुद्द्यांवरती व्हायला हवी। पण आज या टीकेच्या माध्यमातून सातत्यानं राजकीय नेत्यांकडून ज्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत आणि त्यात भर पडली एका खासदार असलेल्या या नेत्याची, प्रियंका चतुर्वेदींची, मुख्यमंत्र्यांबद्दल आणि त्यांच्या पुत्रांबद्दल टार्गेट करताना त्यांनी जी फिल्मी डायलॉग वापरला किंवा राज्याच्या जनतेला हे रुचलेलं नाही, ही महाराष्ट्राची भाषा नाही। टीका करावी पण त्याचा दर्जा नेहमी पाळायला हवा, तो जपणार कोण, हा सवाल आहे। प्रियंका चतुर्वेदी त्यामुळे यांच्यावर ही टीकेची झोड उठते आणि त्यांच्या या टीकेचा समाचार सुद्धा घेतला जातोय।